शुभ दिवस. रक्तातील साखर कमी झालेली आहे, हे कसे ओळखाल? तर ती ओळखण्याची सोपी पद्धत. रक्तातील साखर सामान्यतः 70 मिलीग्रॅमपेक्षा कमी झाली तर शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि साखर कमी होते. रक्तातील साखर सामान्यतः 70 मिलीग्रॅमपेक्षा कमी झाली तर शरीराला ऊर्जा मिळत नाही. तेव्हा साखर कमी झाल्यास ही लक्षणे 6 दिसतात. तर नंबर 1, अचानक हात थरथरतो, अंगावर किंवा हातापायावरती घाम येतो. हे नंबर 1चं लक्षण, जर शरीरातील साखर कमी झाली तर. नंबर 2, जर रक्तातील साखर कमी झाली तर पोट भरलेले असतानाही अचानक कडकडून भूक लागते बघा. रक्तातील साखर 70 मिलीग्रॅमपेक्षा कमी झाली तर चक्करसुद्धा येते. नंबर 4, अचानक खूप थकवा जाणवतो. अचानक थकवा प्रचंड जाणवतो. नंबर 5, हृदयाचे ठोके वेगाने पडतात. हृदयाचे ठोके हे वेगाने पडतात. रक्तातील साखर ही कमी झाली तर हृदयाचे ठोके हे वेगाने पडतात किंवा अस्वस्थ वाटू लागते. नंबर 7, छाती धडधड होतं. छाती धडधड होते. स्वभावामध्ये बदल होतो, उदाहरणार्थ चिडचिडपणा वाढतो. हे 7 नंबरचं लक्षण. 8, डोळ्यासमोर अंधार येतं, अस्पष्ट दिसायला लागतं. डोळ्यासमोर अंधार येते. तेव्हा रक्तातील साखर सामान्यतः 70 मिलीपेक्षा जर कमी झाली तर शरीराला ऊर्जा मिळत नाही, हे यापूर्वीच मी सांगितले आहे. तेव्हा ही लक्षणे दिसतात. तर डोळ्याला सुद्धा अंधार येत असते. साखर कमी झाल्याने अस्पष्ट दिसतं, डोळ्यासमोर अंधार येते. 9 नंबर, स्पष्ट बोलता येत नाही. बोलताना अडखळते बघा, जर साखर कमी झाली तर. आणि मग अशा वेळी किंवा अशी लक्षणे दिसतात, जर साखरेचे प्रमाण 70 मिलीग्रॅमपेक्षा कमी झालेले असेल तर त्वरित 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट, उदाहरणार्थ फळांचा रस प्या. हे फायदेशीर आहे. किंवा 1 चमचा साखर खा. 1 चमचा साखर खायला काही हरकत नाही. जर अशी लक्षणे दिसली तर 1 चमचा साखर खा. तसेच पण साखर खाल्ल्यानंतर किंवा फळांचा ज्यूस पिल्यानंतर पुन्हा रक्तातील साखर तपासून पहा. रक्तातील साखर तपासा. रक्तातील साखरेचे पातळी सामान्य नॉर्मल न झाल्यास ही प्रक्रिया पुन्हा करा. म्हणजे 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट फळांचा रस 15 ग्रॅम प्या किंवा 1 चमचा साखर खा. जर साखर नॉर्मल झाली नाही तर ही प्रक्रिया पुन्हा करा. तेव्हा हे दर महिन्याला किंवा काही असे लक्षणे दिसतात, रक्तातील साखर नियमितपणे तपासून घेणे हे गरजेचे आहे. तुम्ही घरीसुद्धा ग्लुकोज मीटरने साखर तपासू शकता. आणि यासाठी आपण स्वतःचीच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा रक्तातील साखर
70 मिलीग्रॅमपेक्षा कमी होऊ देऊ नका. जर झाली व ही लक्षणे दिसली तर हे उपाय करा जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. व्हिडिओ फायदेशीर वाटल्यास लाईक करा. हा व्हिडिओ तुमचे मित्र, ग्रुप व नातेवाईकांना शेअर करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. पूर्णविराम घेतो. धन्यवाद.